श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे एकमेव चिरंतर सत्य आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य सांगण्याचा माझा एकच व प्रामाणिक हेतू आहे, तो म्हणजे आपल्या श्री स्वामी महाराजांची इत्थंभूत माहिती सर्व स्वामी सेवेकऱ्यांना झाली पाहिजे. त्यामुळे श्री स्वामींवरची श्रद्धा व भक्तीत सगळ्यांच्याच निश्चित वाढ होईल. गाणगापूर येथील भक्तास अक्कलकोटात जाण्याविषयी दृष्टांत होत असत. तसेच गिरनार पर्वतातही श्री समर्थांनी त्यांच्या भक्तांस दृष्टांत दिले आहेत. त्यातील एक दृष्टांत मी तुम्हाला येथे सांगते. घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नृसिंह सरस्वतीस असा नवस केला होता की मला पुत्र झाला तर त्याचे उपनयन गाणगापुरास येऊन करेन. उपनयन याचा अर्थ मुंज. श्री दत्तकृपेने पुढे त्यास पुत्र झाला. नवस फेडण्यास ब्राह्मण कुटुंबासह गाणगापूरला जाण्यास निघाला. अक्कलकोटला पोचेपर्यंत ब्राह्मणाचे सर्व पैसे खर्च झाले किंवा त्याचे पैसे शिल्लकच राहिले नाहीत. तेव्हा ब्राह्मणाने विचार केला की मी गाणगापुरात जाऊन नवस फेडू शकत नाही, तर महाराज देवावतारच आहेत हे ब्राह्मणाला कळलेच होते. त्याने अक्कलकोटातच नवस फेडण्याचा विचार केला. पण त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने महाराजांना विनंती केली. महाराजांच्या कृपेने ब्राह्मणास द्रव्याची मदत मिळाली व त्याने आपल्या मुलाचे उपनयन अक्कलकोटातच केले व केलेल्या नवसाची सांगताही केली. दुसरी आणखीन एक कथा येथे मी सांगू इच्छिते. त्यावरून तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येईल की स्वामी हे खरोखरच दत्तावतार आहेत. ती म्हणजेच मुंबईस ठाकूरद्वार नावाचे एक देवस्थान प्रसिद्ध आहे. त्यास काळाराम मंदिरे असेही म्हणतात. तेथे उजव्या बाजूस छोटेसे देऊळ बांधले आहे. त्यात स्वामी महाराजांची तस्वीर व पादुका स्थापन केल्या आहेत. हे संस्थान ठाकूरदास बुवा उर्फ श्रीकृष्ण बुवा यांनी स्थापन केले. ठाकूरदास बुवा हे नरसोबाची वाडी, गाणगापूर या ठिकाणी जाऊन दत्तांची सेवा करीत. ते कीर्तन करीत. पुढे काही वर्षांनी त्यांच्या अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. तोंडावर पांढरेपणा येऊ लागला. 2 वर्ष त्यांनी अनेक उपाय केले, पण त्यांचे कुष्ठ काही कमी होईना. ते चिंतित झाले. यापुढे स्वजनास आपल्या सगळ्यांना तोंड कसे दाखवावे हे त्यांना चिंता वाटू लागली. म्हणून ते श्री काशी क्षेत्री जाऊन राहावे असा विचार करू लागले. त्याप्रमाणे त्यांनी ठरवलेही आणि जाण्यापूर्वी गाणगापूरच्या पादुकांची अखेरची भेट घेण्यास गाणगापूरला गेले. पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतूने त्यांनी बरोबर उत्तम कस्तुरी आणली होती. पादुकांचे यथासांग पूजा केली, मात्र कस्तुरी अर्पण करण्यास त्यांचा विसर पडला. मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात कीर्तन केले व काशीस जाण्याबद्दल आज्ञा मागितली. पण त्याच रात्री बुवास दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री दत्त स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे, म्हणजे रोगापासून मुक्त होशील. सकाळी उठल्याबरोबर नित्यकर्म आटपून श्रींच्या पादुकांचे दर्शन घेऊन त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. तिसऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटास पोचले. बुवा स्वामींच्या दर्शनास लगबगीने निघाले. श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून त्यांचे दर्शन घेतले. तेव्हा महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी के अभी लाव. ठाकूरदास बुवास आपण गाणगापुरातील पादुकांवर कस्तुरी अर्पण करायची राहून गेल्याचे स्मरण झाले. श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली. त्यावरून त्यांची खात्री झाली की स्वामी हे साक्षात दत्तावतार आहेत. बुवांनी कस्तुरी पुडी आणून श्री स्वामींच्या हातात दिली. महाराजांनी ती कस्तुरी तेथे जमलेल्या लहान मुलांना वाटून दिली. श्री स्वामींची सेवा करीत बुवा काही दिवस तेथेच राहिले. एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळच धुनी पेटवली होती. त्यातले एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर फेकले. तेव्हा सर्व सेवेकऱ्यांनी
जय जयकार करून बुवा सांगितले की तुमचे कार्य झाले. बुवा नेहमी काष्टे उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्यांचा लेप कुष्ठावर लावू लागले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर कुष्ठ नाहीसे झाले. तसेच बुवांच्या सौभाग्यवती राधाबाई यांनी श्री स्वामी महाराजांना मला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना केली. तेव्हा श्री स्वामींनी डोकीची टोपी काढून बाईच्या ओटीत टाकली. बाईंनी हा महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. पुढे 12 महिन्याने बाईस पुत्र झाला. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. अशा प्रकारे स्वामी हे दत्तावतार आहेत हे स्पष्टच झालेले आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ.